नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 12वे एकचल समीकरणे याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण शाब्दिक उदाहरणं यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण सुरुवात करूयात. आता एकचल समीकरणांचा वापर करून आपण शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ही शिकणार आहोत. त्यासाठी इथे बघा, तुम्हाला हा एक फ्लो चार्ट किंवा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये काही शाब्दिक माहिती दिलेली आहे शब्दांच्या स्वरूपामध्ये. त्याचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं की एक मुलगा आहे, एक विद्यार्थी असं समजा की त्याच्या वडिलांचं वय तो म्हणतोय माझ्यापेक्षा 32 वर्षांनी, म्हणजे त्या मुलाच्या पेक्षा 32 वर्षांनी जास्त आहे. तर त्या मुलाचं वय किती? तर वडिलांचं वय किती? त्याच्या आजीचं वय हे त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त आहे, 10 आणि अधिक 10ने. तर आजीचं वय किती असं तो विचारतोय. त्याच्या बहिणीचं जे वय आहे ते त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर बहिणीचं वय किती? आईचं 3 पटीने जास्त आहे. तर आईचं वय किती? आणि त्याच्या मित्राचं 5 त्याच्या निम्म्या वयाच्या 5 पटीने जास्त आहे. तर त्याच्या मित्राचं वय किती असं तो ही सगळी माहिती देऊन तो असं विचारतोय की माझं वय किती आहे. मग तर त्या सगळ्या माहितीवरनं आपण मित्राचं वय 12 वर्ष आहे, मग ह्या मुलाचं वय x वर्ष आपण धरूयात आणि मित्राचं वय x/2 + 5 असं धरूयात. म्हणजे ह्याच्या वयाच्या निम्म्या वयामध्ये अधिक 5 मिळवले की त्याच्या मित्राचं वय होतं. मग हे आपण काय करणार आहोत, x/2 आपले x/2 + 5 = 12 हे आपल्याला दिलेलं आहे. मग x+10 म्हणजे 2 आणि 5चा गुणाकार झाला म्हणून x+10 बरोबर, म्हणजे ह्या दोन्ही बाजूंना काय केलेलं आहे, 2ने गुणलेलं आहे म्हणून इथे 24 आलेले आहे. मग ह्या x+10 मधनं हे जे 10 आहेत ते काय केले, उजव्या बाजूला घेतले, ते चिन्ह बदललं, अधिकचं वजा झालं म्हणून 24 - 10 येतात 14 म्हणून x = 14 म्हणून त्या मुलाचं वय किती आलं, 14 वर्ष. मग ह्या 14 वर्ष वयांवरनं त्यांनी ज्या म्हणजे वडील, आजी, त्याची आई आणि बहीण यांची वय सांगितलीत, त्यांची वय तुम्ही यातनं शोधून काढा. आता इथे जी तुम्हाला ॲक्टिव्हिटी किंवा कृती करायला दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला योग्य ते हे गणित सांगितलेलं आहे. याचा उपयोग करून इथे योग्य ते आकडे लिहून हे गणित सोडवायचं आहे. काही सोडवलेली उदाहरणे आपण अभ्यासूयात. जोसेफ नावाचा एक मुलगा आहे. त्याच्या लहान भावापेक्षा त्याचं जे वजन आहे जोसेफचं ते काय आहे, 2 पटीने जास्त आहे. मग आपल्याला जोसेफचं वय शोधायचं आहे. जर त्या म्हणजे त्याची आणि त्याच्या भावाच्या वयांची बेरीज 63 किलो दिलेली आहे आपल्याला इथे, वजनाची बेरीज दोघांच्या. मग आता जोसेफच्या धाकट्या भावाचं वजन जर आपण x kg धरलं तर जोसेफचं काय आहे, 2 पटीने त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून 2x, म्हणून x+2x = 63, कारण दोघांच्या वजनांची बेरीज आहे म्हणून 3x = 63 म्हणून x = 21. म्हणून हे 21 काय करायचे आहे तर ह्या 2x मध्ये ठेवायचे. 42 किलो हे आलं जोसेफचं वजन. त्याचप्रमाणे इथे ही जी पुढची उदाहरणे आहेत ती याच पद्धतीमध्ये आहेत, फक्त ती अंशछेदात स्वरूपात आहेत, जी आपण आधीच बघितलेली आहेत की अंशछेद स्वरूपात कसं उदाहरण सोडवायचं. किंवा आत्ता व्हिडिओच्या सुरुवातीला पण एक उदाहरण बघितलं, त्यामध्ये पण अंशछेद स्वरूपात कसं सोडवलेलं आहे त्यानुसार ही सगळी उदाहरणं सोडवायची आहेत. हे दुसरं उदाहरण आणि हे इथे जे तिसरं उदाहरण आहे ते.
तर याप्रमाणे ही उदाहरणं सोडवायची आहेत. रावसनचं 12.2